नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चला तर आजची रेसिपी आहे छोलेची भाजी। तर सर्वप्रथम मी आता लसूण आणि अद्रक हिरवी मिरची बारीक करून घेणार आहे आणि नंतर मग ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला। कांदा हिरवी मिरची ते सगळं वेगळं करतो आपण। तर मग मी आज कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक ही पेस्ट वेगळी करते आणि टमाट्याची वेगळी करते। तर चला आता मी हे बारीक करून घेणार आहे पेस्ट। आणि ती पेस्ट केली मी। आता मी टमाटोची वेगळी आहे आणि ही वेगळी आहे पेस्ट। आता तेल टाकणार आहे, आपल्याला जेवढं भाजीला पाहिजे तेवढं। कोणी जास्त तेल घालतं भाजीत, तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता। काही नाही, एकच शिट्टी देऊन घ्यायची आहे छोलेच्या भाजीला, मग ती जास्त गाळ झाली की चव लागत नाही। बघा आता मोहरी टाकली, जिरे मोहरी हिंग घालायचा, थोडंसं कांदा लसूण मसाला घातला तरी चालतो आणि छोले मसाला येतो तो सुद्धा घातला थोडा। छोले मसाला सुद्धा आहे आमच्याकडे, तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता। तर अशा प्रकारे आज छोलेची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे मी। आपण आता पेस्ट परतून घेऊया। ती पेस्ट परतून घेतल्यानंतर आपण टमाट्याची पेस्ट टाकणार आहोत, ती पण परतून घेऊ। आणि आता परतून घेतली आहे पेस्ट आणि आता आपण टमाट्याची पेस्ट टाकणार आहे, नंतर छोले परतून घ्यायचे। ठसका होतो त्यामुळे मी बारीक गॅस केला होता, आणि बारीक असावा गॅस, कारण की मग ते तिखट मसाला जळला की ती चव लागत नाही भाजीला। आता आपण त्याच्यामध्ये पेस्ट टाकली आहे टमाट्याची, मग ती छान ग्रेव्ही तयार होते। आणि मग आता आपण छोले टाकणार आहोत वरतून। आता ही ग्रेव्ही तयार झाली आहे, छान वास सुटला। आणि बघा आता छोले घातले त्याच्यात, आता छोलेसुद्धा परतून घेतले। तर नक्की सांगा माझ्या छोलेची रेसिपी कशी वाटली, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।